हाय वेलकम नमस्कार सलाम स्वागत तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव मराठी बॉयज. तर बघा भावांनो, तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलो आहे. म्हणजे तुमचा जास्त काही टाइम मी घेणार नाही, म्हणजे तुम्हाला मी जास्त बोर करणार नाही. तर प्लीज हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर आता हे बघा भावांनो, बॉलिवूडमधल्या रणवीर सिंग या प्राण्याचं नाव तुम्ही तर ऐकलंच असेल. तर तो माझ्या लिस्टमध्ये एक चांगला ॲक्टर आहे, पण गेल्या वर्षापासून त्याचा थोडा खराब टाइम चालू आहे. तर खूप लोक त्याला ट्रोल पण करत आहे. म्हणजे त्याला ट्रोल करण्याचं कारण असं आहे की त्याच्या अपकमिंग मूवी, जसं की त्या मूवीमधल्या एका मूवीचं नाव आहे डॉन 3. तर जेव्हा या मूवीचं अनाउन्समेंट झालं आणि जेव्हा ऑडियन्सला कळलं होतं की त्या मूवीमध्ये आपला रणवीर सिंग आहे, म्हणजे स्टार्टिंगला आपला अमिताभ बच्चन होता, त्याच्यानंतर आपले शाहरुख खान होता आणि त्याच्यानंतर आता डॉन 3 मध्ये, म्हणजे आता डॉन 3 आहे का 1 आहे का काय, त्याच्यामध्ये आता रणवीर सिंग दिसणार आहे. तर लोकांनी खूप ट्रोल केलं होतं रणवीर सिंगला. पण तरी पण माझी अशी थिंकिंग आहे की रणवीर सिंगला एक चान्स आपण दिला पाहिजे, कारण तो एवढा पण बॅड ॲक्टर नाही आहे. कारण त्याच्या पहिल्या मूवीज पण बघा, जसं की बाजीराव मस्तानी, पद्मावत, तर त्यामुळे तो एक चान्स तर डिझर्व करतो. अजून एक अपडेट खूप दिवसापासून पसरत होते की शक्तिमान मूवीमध्ये आपल्याला कोणता ॲक्टर बघायला भेटणार आहे. तर खूप लोक म्हणत होते त्या टायमाला की रणवीर सिंग आपल्याला बघायला भेटणार आहे. तर फायनली आता कन्फर्म झालंय की आपल्याला शक्तिमान मूवीमध्ये रणवीर सिंगच दिसणार आहे. आता हे बघा, ही न्यूज ऐकल्यानंतर मी जास्त खुश पण नाही आणि काही जास्त सॅड पण नाही, कारण रणवीर सिंग माझ्या थिंकिंगमध्ये एक ठीकठाक ॲक्टर आहे. कारण मी त्याच्या पहिल्या मूवी त्याच्या ज्या बघितलेल्या आहे त्याच्यापासून मला असं वाटतं की नाही, तो चांगला ॲक्टर पण आहे. आणि कधीमध्ये आता रिसेंटली ज्या मूवी मी त्याच्या बघितलेल्या आहे, कधीमध्ये असं वाटतं की नाही यार, थोडा ॲव्हरेज, म्हणजे कधीमध्ये येण्यासारखं पण करतो. पण त्याला जर चांगलं यूज केलं, त्याला जर चांगला डायरेक्टर भेटला, तर मग त्याचा टॅलेंट फुल यूज होऊ शकतो. पण जाऊन दे, आता शक्तिमान मूवी बनतीये हीच खूप मोठी गोष्ट आहे, कारण खूप दिवसापासून हा प्रोजेक्ट पेंडिंगमध्ये होता. तर फायनली आता एक ॲक्टर त्यांनी चॉईस केला आहे. आता त्यांनी काही विचार करूनच त्याला घेतला असेल. तर पैसे लावणारे लोकच रेडी, तर आपण त्यांच्यामध्ये काय बोलू शकतो. तर आपण फक्त मूवी बघायची, एन्जॉय करायचं आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू करायचं की कशी होती. तर तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही. तर आता रणवीर सिंगला तर आता 1-2 चांगले प्रोजेक्ट भेटलेले, तर बघू तर तो त्याच्यामध्ये काय करतो. म्हणजे रणवीरकडे एक फेमस व्हायचा पण एक चान्स आहे आणि करिअर खतम करायचं पण आता त्याच्याकडे 1-2 चान्स आहे. बघू आता शक्तिमान मूवी कशी बनती. आणि मेन एक गोष्ट म्हणजे या मूवीला जे डायरेक्ट करणार आहे, म्हणजे शक्तिमान मूवीला जे डायरेक्ट करणार आहे ते साऊथचे डायरेक्टर राहणार आहे. तर त्यामुळे त्याचे काही जास्त असं वाटत नाही की मूवी खराब बनन, कारण साऊथचे डायरेक्टर आहे आणि त्या लोकांचा विचार आणि त्यांची थिंकिंग आणि त्यांचं काम तर वेगळंच असतं. बॉलिवूड सारखं तर काही त्यांचा आळसपणा नसतो. तर हा चांगल्या लोकांच्या हातामध्ये हा प्रोजेक्ट गेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूवीला 550 करोडच्या बजेटमध्ये ही मूवी बनणार आहे. आणि हा अजून एक गोष्ट म्हणजे जास्त काही एक्साइटेड होऊ नका, ही मूवी 2026 मध्ये येणार आहे. तर तुम्हाला अजून 1-2 वर्ष अजून वेट करणं आहे. तर बघू, अजून मूवीची शूटिंग पण स्टार्ट झाली नाहीये, फक्त प्री प्रोडक्शन चालू झालंय असं म्हणताय. ते पण अजून काही कन्फर्म नाहीये. तर अजून ऑफिशियली काही न्यूज आलं तर मी तुम्हाला ते अपडेट देतच राहीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल पहिले सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके.